आतमध्ये तयारी चालू आहे पूजेची। ही बाबो तयारी करताना इथं यो आमचा देवारा। अजून माणसं आली नाही, अर्धी चल्यान, अर्धी पण नाही अजून यायची आहे सगळी। इथशी तयारी करून ठेवले बँड वाजवाची। ही मी याव मला पण घ्यायचा व्लॉग मध्ये। बँडवाल्याची खानदानाची असल्यामुळे तिला येतं तिकडं। ही बाई ही पण एकदम दोन यो इथं वाजवायला बसले गे नाही यो तू वाजवणार आहे मग मी वाजवणार। हा मी माय वाजवणार। लहान मुलांना आशीर्वाद देत आहेत आणि तो रडत होता पण नारळ फोडून आता देवांची तयारी करत आहेत। आमच्या कुटुंबाचे आज देव आहेत तर हा व्लॉग मी असा विचार केला का आज बनवू। आमचा देवारा बघा किती सुंदर कुलदैवत कुलदेविता इथे विराजमान आहेत आणि आमच्या कुटुंबावर म्हणजे म्हात्रे कुटुंबावर आमच्या दादाजी जानकुबाई दादाजी नगरावर खूप कृपा आहे तिची। खूप मोठा परिवार आहे, सुखी परिवार आहे आणि बघा इकडे बघा पूर्ण अजून लोक आलेली नाही पण सुरुवात आता झालेली आहे। देशर्वाजी त्याचे आम्ही इकडं नारळ पण फोडून आणि बघा इथे अजून काही माणसे बाहेरून येत आहे। मी इकडे उभा आहे आणि इकडं बघा बँड वाजवायची तयारी आहे। देव खेळवताना हे बँड वाजवतो आम्ही आणि इकडे आमच्या काका पण बसलेले आहे बाहेर इकडे आणि इकडे देव खेळवायला सुरुवात झालेली आहे आणि दर्शनसुद्धा कोणी ज्याला घ्यायचं तो घेतो। बाकी इकडे ते सध्या बघत आहे कसं काय चाललं आणि इकडे बघा मुलांची रांग लागलेली आहे। खंडोबा देवाचं दर्शन घेण्यासाठी खंडोबा अंगात आलेला आहे आणि बघा लहान लहान मुलं किती आहे करतात आणि मी पण लाईनीत आहे। विचार करतो माझा कधी नंबर येईल। खूप गर्दी असते, 50-60 लोकांचा परिवार आहे आमचा आणि खंडोबाचा भंडारा लावून मला खूप आनंद झालेला आहे की खंडोबाच्या दिवसाला असं पण खूप आनंदाचं वातावरण असतो आमच्या कुटुंबामध्ये कारण आमचे घरचे देव असतात, सर्वजण दर्शन घेतात आणि सर्व सुखी राहतील अशी आईकडे जीवदानी आईकडे प्रार्थना करतात। आणि बघा आमचा छंद ज्यांना बैलाचा खूप वेळ आहे तो पण दर्शन घेऊन आणि जयेश पण आलेला डॉक्टर आणि मी बघा इकडे भंडारा लावून कसा खूप मजा आली मला। भंडारे लावून मी एक व्हिडिओ काढला। आता मी घरी चाललो आहे कारण मी बाहेर चाललो आहे। दुसरा व्लॉग पण तुम्हाला पुढे